नमस्कार, मी परमदास जाधव. आज महाराष्ट्रात काही शाळांसाठी बदल झालेले आहेत शाळेच्या वेळापत्रकामध्ये. तर आज महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी सांगतोय. कारण राज्यात वाढत्या उष्णतेमुळे काही जिल्ह्यांमध्ये शाळेमध्ये वेळापत्रकात काही बदल झालेले आहेत. याबरोबरच हवामान विभागाने काही भागात येलो अलर्ट जारी केलेला आहे. राज्यात उष्णतेचा वाढता तडाखा. सध्या राज्यात तापमान झपाट्याने वाढत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 35 ते 38 अंश सेल्सिअस इतकं पोहोचलेलं आहे. तर या उष्णतेचा सर्वात परिणाम जास्त हा लहान विद्यार्थ्यांवर होऊ शकतोय. म्हणून प्रशासनाने खबरदारी म्हणून काही निर्णय घेतलेले आहेत. तर 16 मार्चपासून शाळांना वेळेत बदल. काही जिल्ह्यांमध्ये 16 मार्चपासून शाळेच्या वेळेत बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर शाळा सकाळी लवकर सुरू होईल आणि दुपारची शाळा लवकर सुट्टी होईल. सकाळी लवकर भरून ती दुपारच्या वेळेस 12 वाजताच ही विद्यार्थ्यांना सुट्टी होईल. तर काही ठिकाणी मैदानी उपक्रम कमी केले जाऊ शकतात. हा निर्णय विद्यार्थ्यांना तीव्र उन्हापासून संरक्षण देण्यासाठी घेतलेला आहे. तर हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी केलेला आहे. तर महाराष्ट्रातील काही भागात हवामानात अचानक बदल होऊन तापमान जास्त वाढू शकते. नागरिकांना सावध राहणे आवश्यक आहे. तर कोणत्या भागात जास्त परिणाम होऊ शकतोय? महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील काही जिल्हे तसेच मुंबई परिसरातील काही भाग, या भागात तापमान जास्त वाढू शकते. तर पालकांसाठी महत्त्वाचे जे काही मुद्दे सांगितलेले आहेत, तर मुलांना भरपूर पाणी प्यायला सांगा. उन्हात जास्त वेळ खेळू देऊ नका. जर शाळेत जाताना टोपी किंवा छत्री दिली तर चांगले असेल. किंवा विद्यार्थ्यांना हलके आणि सुती कपडे घालायला सांगा. आरोग्य तज्ज्ञांच्या काही ड्राय ड्रेस, थकवा, डोकेदुखी असे काही आजार झाल्यास हे उष्णतेच्या तापमानामुळे होऊ शकतात. पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. काही भागात उष्णतेची लाट जाणवू शकते, म्हणून नागरिकांनी सावध राहावे. मित्रांनो, महाराष्ट्रात वाढत्या उष्णतेमुळे काही जिल्ह्यांमध्ये 16 मार्चपासून शाळेच्या वेळेत बदल करण्यात आलेला आहे. तसेच हवामान खात्याने काही भागात येलो अलर्टसुद्धा जाहीर केलेला आहे. म्हणून नागरिकांनी आणि पालकांनी उष्णतेपासून स्वतःची काळजी आणि विद्यार्थ्यांची काळजी घ्यायला सांगावी. आणि भरपूर अशी उष्णता असल्यामुळे हे सरकारने निर्णय घेतलेले आहेत. तर इथंच मी थांबतोय. धन्यवाद.